श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना लवकरच पूर्ण करू दे आणि तुमचे सर्वांचे कल्याण तसेच तुमचे स्वप्न पूर्ण होऊ दे अशी स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि स्वामींना त्रिवार वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, शक्तीची देवता दुर्गा माता आपण सर्वांना सुख, समृद्धी, यशमान, समाधान व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देऊ हीच देवी चरणी प्रार्थना करते. नवरात्रीत आई जगदंबेवर आपण सर्व भक्तजण खूप विश्वास करतो. आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना करते. माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना. नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच देवीकडे प्रार्थना. घटस्थापना आणि 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय हो हीच देवी माताकडे प्रार्थना करते. यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आयुष्य लाभो हीच मातेकडे प्रार्थना. दुर्गा माता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, भाव, सेवाभाव, नावलौकिक, आरोग्य आणि ऐश्वर या 9 गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रोत्सव तुमच्यासाठी खास ठरव हीच प्रार्थना करते. जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्य संपन्न हे सर्व तुम्हाला मिळो हीच माते चरणी प्रार्थना करते. नवरात्र म्हणजे नवचेतना देणारी, विघ्नांचा नाश करणारी, राजश्री मुद्रा असणारी, तिन्ही त्रिभुवनी वास करणारी माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो. माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखांचे नाश करून तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना. दुर्गा मातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेले उत्साह आणि आनंद असाच कायम राहो हीच देवीकडे प्रार्थना. तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी, तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जीवदाणी, एकच शक्ती अनेक रूपांतुनी तू जगी अवतरली. स्त्रीला आदराने, मान सन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मी माता वास करते. कोण पापी, कोण गर्विष्ठ, आईच्या दरबारी सर्व काही झुकलेले आहेत. देवी मातेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नवरात्री उपवासाच्या वेळी नवरात्री उपवासाची कथा वाचलीच पाहिजे. ही कथा माता देवीबद्दल जाणून घेण्याच्या सर्वोत्तम माध्यमांपैकी एक असते. एक बृहस्पतीजी ब्राह्मण होते. हे बृहस्पतीजी ब्राह्मण म्हणाले, हे ब्राह्मणा, तू सर्वात बुद्धिमान आहेस, सर्वात श्रेष्ठ आहेस, ज्यांना सर्व शास्त्रे आणि 4 वेद माहीत आहेत. अरे देवा, कृपया माझे शब्द ऐका. चैत्र, आश्विन आणि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे उपवास व उत्सव का केले जातात? अरे देवा, या उपवासाचे फळ काय? ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि हे उपवास प्रथम कोणी केले तर मला सविस्तर माहिती सांगा. बृहस्पतीचा असा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणू लागले की हे बृहस्पती, तुम्ही सजीवांना फायदा व्हावा ह्या इच्छेने खूप चांगला प्रश्न विचारला. दुर्गा महादेवी, सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करणारे लोक धन्य आहेत, जे ज्यांच्या इच्छा पूर्ण करतात. हे नवरात्रीचे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणार आहे.
असे केल्याने ज्याला मुलगा हवा असेल त्यांना मुलगा मिळू शकतो. ज्यांना संपत्ती हवी आहे त्यांना संपत्ती मिळू शकते. ज्याला ज्ञान हवे आहे त्याला ज्ञान मिळू शकते. ज्यांना आनंद हवा आहे त्याला आनंद मिळू शकतो. हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचे आजार दूर होतात आणि तुरुंगात असलेली व्यक्ती बंधनातून मुक्त होते. माणसाचे सर्व आक्षेप काढून टाकले जातात आणि सर्व गुणधर्म येतात आणि त्यांच्या घरात दिसतात. या व्रताचे पालन केल्याने बंड्याला एक मुलगा जन्माला येतो. हे काय मनोबल आहे, हे व्रत पाळून सिद्ध करता येत नाही, जे सर्व पाप काढून टाकते. जो मनुष्य असभ्य मानवी शरीर प्राप्त करूनही नवरात्रीचे व्रत पाळत नाही तो त्याच्या आई वडिलांपेक्षा कनिष्ठ होतो. म्हणजेच ज्यांचे आई वडील मरतात आणि अनेक दुःख सहन करतात त्याला त्यांच्या शरीरात कुष्ठरोग होतो आणि तो कनिष्ठ होतो. त्याला मुले होत नाहीत. अशा प्रकारे मूर्खाला अनेक दुःखे सहन करावे लागतात. त्याला त्याच्या शरीरात कुष्ठरोग होतो. एक निर्दयी व्यक्ती जो धन व धान्याशिवाय हा उपवास पाळत नाही तो भूक आणि तहानाने पृथ्वीवर फिरतो आणि मुका होतो. विधवा स्त्री जी चुकून हे व्रत पाळत नाही ती तिच्या पतीपेक्षा कनिष्ठ बनते आणि विविध प्रकारचे दुःख सहन करते. जर उपवास करणारी व्यक्ती दिवसभर उपवास करू शकत नसेल तर एका वेळी एक जेवण खा आणि त्या दिवशी नवरात्रीच्या उपवासाची कथा बांधवांसोबत करा. हे गुरुवार ज्याने हा उपवास यापूर्वी पाळला आहे त्याचा पवित्र इतिहास मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. ब्रह्माजी म्हणाले, पिठात नावाच्या एका सुंदर शहरात अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दुर्गा देवीचे भक्त होता. सुमती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी खरी नावाने जन्माला आली आणि तिच्या सर्व गुणांसह ब्रह्माची पहिली निर्मिती झाली. ती मुलगी सुमती तिच्या घरातील लहानपणी आपल्या मित्रांसोबत खेळत होती. अशा प्रकारे वाढू लागली की शुक्ल पक्षात चंद्राची कला वाढते. त्यांचे वडील दररोज दुर्गाची पूजा करायचे व त्यावेळी ती कायद्याने तिथेही हजर असायची. एके दिवशी सुमती तिच्या मैत्रिणीसोबत खेळू लागली आणि भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही. मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि मुलीला म्हणू लागले की हे दुष्ट मुलगी, तुम्ही आज सकाळपासून भगवतीची पूजा केली नाही, यामुळे मी तुझ्याशी कुष्ठरोगी आणि गरीब ब्राह्मणाशी लग्न करेन. तिच्या संतप्त वडिलांचे शब्द ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती वडिलांना म्हणू लागली की हे बाबा, मी तुझी मुलगी आहे. मी सर्व बाबतीत तुझी अधीन आहे. तुम्हाला पाहिजे तसे करा. तू माझ्याशी राजा, कुष्टी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी तुझ्या इच्छेनुसार लग्न करू शकतोस. पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल. माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. मनुष्य अनेक इच्छांचा विचार करतो पण तोच आहे जो निर्मात्याने नशिबात लिहिलेला आहे. तो जे काही करतो त्याला त्या कृतीनुसार फळेही मिळतात. कारण कृती करणे माणसाच्या नियंत्रणाखाली असते पण फळ परमात्म्याच्याच अधीन आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पडलेली त्रिनाटी अग्नीला अधिक ज्वलंत बनवते त्याचप्रमाणे ब्राह्मण आपल्या मुलीचे असे निर्भय शब्द ऐकून खूप रागावला. मग त्याने आपल्या मुलीचे लग्न कुष्ठरोग्याशी केले आणि खूप रागाने मुलीला म्हणू लागले की जा, लवकर जा आणि तुझ्या कर्माचे फळ भोग. फक्त नशिबावर अवलंबून राहून तुम्ही काय करता ते पहा. अशा प्रकारे तिच्या वडिलांचे कडू शब्द ऐकून मुलगी तिच्या मनात विचार करू लागली की आहा, मला असे पती मिळाले हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारे तिच्या दुःखाचा विचार करून सुमती आपल्या पतीसह जंगलात गेली आणि भयानक दुःखाने त्या ठिकाणी मोठ्या वेदनांनी रात्र काढली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती भूतकाळातील सद्गुणांचा प्रभाव घेऊन प्रकट झाली आणि सुमतीला म्हणू लागली की हे गरीब ब्राह्मण, मी तुमच्यावर आनंदी आहे. तुम्हाला हवे असलेले कोणतेही वरदान तुम्ही मागू शकता.
जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मी इच्छित परिणाम देईन. अशा प्रकारे भगवती दुर्गाचे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, तुम्ही कोण आहात जे माझ्यावर प्रसन्न झाले आहात? हे सर्व मला सांगा आणि कृपया तुमच्या कृपेने माझ्या गरीब दासीला आशीर्वाद द्या. असे ब्राह्मणांचे वचन ऐकून देवी म्हणू लागली की मी आदिशक्ती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे. हे ब्राह्मण, तुमच्या मागील जन्मांच्या सद्गुणांचा तुमच्यावर परिणाम झाल्यामुळे मी खुश आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दुर्गा मातेची ही जर कथा तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ.